मित्रांनो नमस्कार. आज आपण बुफेट इंडिकेटर म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि हा बुफेट इंडिकेटर आपल्याला नक्की इन्व्हेस्टमेंट कधी करायची हे सांगतो. त्यामुळे हा इंडिकेटर खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की आत्ता इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वेळ आहे का, इथून मार्केट खाली गेलं तर काय करायचं, इथून मार्केट वर गेलं तर चांगली गोष्ट आहे, आपण योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट केली असं आपण म्हणू शकतो. पण असे जे प्रश्न आपल्याला येतात ह्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला हा बुफेट इंडिकेटर देतो. आणि म्हणून हा बुफेट इंडिकेटर खूप महत्त्वाचा आहे. आता हा बुफेट इंडिकेटरचा काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला बघायच्या आधी आपल्याला मार्केट कॅप म्हणजे काय तेही बघणं गरजेचं आहे. आता मार्केट कॅपचा सूत्र किंवा फॉर्म्युला असा आहे की जे भाग भांडवल त्या कंपनीचं असतं गुणिले त्या कंपनीची आजची शेअरची किंमत. कंपनीचं भांडवल आणि कंपनीची शेअरची आजची मार्केटमधली किंमत ह्याचा गुणाकार केला की त्याला आपण म्हणतो त्या कंपनीचं मार्केट कॅप. हे झालं एका कंपनीच्या बाबतीत. पण अख्ख्या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जितक्या म्हणून कंपन्या लिस्टेड आहेत एक्सचेंजला, त्या सगळ्या कंपन्यांचं मार्केट कॅप आणि इंडियामधल्या सर्व कंपन्यांमुळे जे काही प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शनची कॉस्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, GDP असं आपण त्याला म्हणतो, या दोघांचं जे गुणोत्तर असतं म्हणजे इंडियामधल्या सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपला GDPनी भागल्यानंतर जे रेशो येतो किंवा जे गुणोत्तर येतं, जो आकडा येतो त्याला 100नी गुणल्यानंतर आपल्याला बुफेट इंडिकेटर मिळतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू मिळते. हा एक इकॉनॉमिकल इंडिकेटर आहे. आता हा बुफेट इंडिकेटर आजच्या तारखेला कसा आहे, किती आहे, हे जर आपल्याला शोधायचं तर आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये सर्च करायचं आहे बुफेट इंडिकेटर फॉर इंडिया टुडे. काय सर्च करायचं? बुफेट इंडिकेटर फॉर इंडिया टुडे. मित्रांनो, मी तुम्हाला मुद्दाम हे दाखवत नाही आहे का, तर तुम्ही माझ्याबरोबर हे लगेच तुमच्या ब्राउझरमध्ये जाऊन हे टाईप करा आणि लगेच शोधा बुफेट इंडिकेटर फॉर इंडिया टुडे. हे तुम्ही सर्च केलं गुगलमध्ये की तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल, मी बऱ्याच वेळा पाहिलं, जी पहिली वेबसाईट दिसते ती गुरु फोकस नावाची एक वेबसाईट दिसते. या गुरु फोकस वेबसाईटला जेव्हा तुम्ही ओपन करता, त्या गुरु फोकस वेबसाईटमध्ये वरून 4थ्या किंवा 5व्या लाईनमध्ये करंट असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या पुढे पर्सेंटेज लिहिलेलं असतं. आता जर कालच्या मार्केटचा जर विचार केला वर्किंग डेच्या, तर 110.94 अशी त्याची किंमत आहे. म्हणजे लेटेस्ट जे अवेलेबल आहे हे आपल्याला 110.94 म्हणजे जवळजवळ 111 म्हणा, ती किंमत आजची आहे. तर आपल्याला आजच्यासाठीचा किंवा लेटेस्ट बुफेट इंडिकेटर काय तो समजला. आता प्रश्न असा येतो की मग आपल्याला ठरवायचं कसं? हे 111% आहे बरं का, टक्के पर्सेंटेजमध्ये आहे. हे आपल्याला ठरवायचं कसं? तर त्याचे काही पर्सेंटेज आहे ना, त्याची रेंज दिलेली आहे. ती रेंज कशी आहे मी तुम्हाला सांगतो. हा जो रेशो आहे, म्हणजे हा जो बुफेट इंडिकेटर आहे, तो जर 70पेक्षा कमी असेल तर आपण असं म्हणू शकतो
की त्यावेळचं स्टॉक्सच्या किमती चांगल्यापैकी खाली आहेत, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया सिग्निफिकंटली अंडर व्हॅल्यूड असं आपण म्हणूया. म्हणजे जर बुफेट इंडिकेटरचा पर्सेंटेजमधला आकडा जर 70च्या खाली असेल तर तो इन्व्हेस्टमेंटसाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तो बेस्ट इंडिकेटर आहे असं आपण म्हणू शकतो. ही जी किंमत आहे, ही किंमत 70 ते 90 मध्ये असेल तर आपण म्हणूया की हे मॉडेस्टली अंडर व्हॅल्यूड आहे. मॉडेस्टली अंडर व्हॅल्यूड याचा अर्थ 70 ते 90 मध्ये जर बुफेट इंडिकेटर असेल तर आपण असं म्हणणार आहोत की ही व्हॅल्यूसुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला योग्य आहे. गोल्डन चान्स कुठे होता? 70%च्या खाली जर असेल तर आपण तो इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असं पण म्हणू शकतो. 70 ते 90 मध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की येस, इट इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट. योग्य वेळ आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस हा इंडिकेटर 90 ते 110 ह्या पर्सेंटेज रेंजमध्ये पोचतो तेव्हा आपण त्याला म्हणतो फेअर व्हॅल्यूड. फेअर व्हॅल्यूड याचा अर्थ आहे की शेअरचे प्राईस बऱ्यापैकी आता वरती आलेल्या आहेत. आता विचार करा, शेअर प्राईस वरती आलेल्या आहेत असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ तो इन्व्हेस्टमेंटचा योग्य तो पिरियड नव्हे, किंवा ती वेळ इन्व्हेस्टमेंटसाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नव्हे. आणि आज आपण बघितलं की आजच्या याला मी तुम्हाला सांगितलं किती आहे, 111 आहे टक्के. म्हणजे मार्केट आत्ताच्या घडीला बऱ्यापैकी वरती आहे. आता तेवढं सर मार्केट कधी 26,000 होतं, तिथून ते आता 22,400 पर्यंत खाली आले. मग 22,400 आज निफ्टी आहे, तरी सुद्धा ते काय आहे, सायझेबली वरच्या रेटलाच तो निफ्टी आहे, किंवा त्याची व्हॅल्यू ही सायझेबली थोडीशी वरच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आत्ताचा हा जो 111चा जो पर्सेंटेज आकडा आहे तो सुद्धा आत्ता इन्व्हेस्टमेंटला, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला योग्य नाही आहे. आणि म्हणूनच जेव्हा निफ्टी 26,500च्या आसपास तरी टॉप बनवला तेव्हा तो बऱ्यापैकी 118, 119 असेल, आणि म्हणूनच इंडियन मार्केट तिथपासून 26,000 पासून खाली आलं. आणि आत्तासुद्धा हा 111 हा जो टक्के आकडा आहे, हा 111% आपल्याला असं सांगतोय की आत्तासुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची योग्य वेळ नाही. हा आकडा जेव्हा 70 ते 90 मध्ये येईल किंवा 70च्या खाली असेल तेव्हाच ती लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य वेळ असते. आता ज्यावेळेस हा पर्सेंटेजचा आकडा 110 ते 130 मध्ये असतो त्यावेळेस आपण असं म्हणणार आहोत की मार्केट खऱ्या अर्थाने ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे किंवा वरती गेलेला आहे. आणि 130च्या पेक्षा जेव्हा जास्त हा आकडा जातो बुफेट इंडिकेटरचं पर्सेंटेजमध्ये आकडा, त्यावेळेस आपण असं म्हणणार आहोत की मार्केट खूपच वरती गेलेलं आहे. खूपच वरती गेलं याचा अर्थ काय, मार्केट तिथून खाली येण्याची शक्यता जोरदार आहे. आणि म्हणून हे बुफेट इंडिकेटरचे जे आकडे आहेत 70 किंवा 70च्या खाली म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंटला, 70 ते 90 मध्ये सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 90 ते 110 एवढा जर हा बुफेट इंडिकेटर गेला तर याचा अर्थ मार्केट बऱ्यापैकी त्याची किंमत बऱ्यापैकी ओव्हर व्हॅल्यूड नाही म्हणता येणार, पण फेअर व्हॅल्यू आहे. म्हणजे बऱ्यापैकी मार्केट वर आहे. इथून आता वर जाईल का खाली जाईल हे सांगता येत नाही. आणि 130च्या वर 110 ते 130 मध्ये मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झाले, शेअरचे प्राइजेस वाढलेले आहेत, हे आपल्याला 110 ते 130 आकडा सांगतो. आणि 130च्या वरचा आकडा पर्सेंटेज सांगतो की मार्केट खूपच वरती गेलेला आहे. मित्रांनो, हे मी आकडे तुम्हाला पुन्हा पुन्हा अशासाठी सांगितलेत की तुम्ही ते लिहून घ्या.
आणि जी वेबसाईट सांगितली किंवा गुगलमध्ये जसं मी तुम्हाला सर्च करायला सांगितलं आणि त्या सर्च करताना तुम्हाला मी सांगितलं गुरु फोकस नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर वरतून 4-5व्या रेघेवर लाईनमध्ये करंट लिहिलेलं आहे आणि त्या करंटच्या पुढचा जो पर्सेंटेज आकडा आहे तो इंडियासाठीचा काय असतो, बुफेट इंडिकेटर असतो. आणि म्हणून आपल्याला जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा छान वाटतं. 26,000 निफ्टी गेला, 26,500 निफ्टी गेला. पण एकीकडून आपल्याला हे जे आकडे आहेत पर्सेंटेजचे, हे पर्सेंटेजचे आकडे आपल्याला सांगत असतात की बाबांनो याप्रमाणे काम करा मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे पर्सेंटेजचे आकडे बुफेटमधले खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याप्रमाणे आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या पर्सेंटेजचा उपयोग करून इन्व्हेस्टमेंट करावी असं मला वाटतं. तसं पाहिलं तर मला काही वाटत नाही, कारण काय हे सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही जर इंटरनेटवर शोधायला गेलात बुफेट इंडिकेटर ते सगळं तुम्हाला मिळेल आणि तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा जेव्हा मार्केटला इन्व्हेस्टमेंट करतो, म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपली ती कशी मोठी चूक असते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की सर आम्ही पैसे मार्केटला टाकले की शेअर प्राईस खाली येतात. पण ह्या पर्सेंटेज जे आकडे आहेत या पर्सेंटेजच्या आकड्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर मला असं वाटतं तुम्हाला योग्य वेळी इन्व्हेस्टमेंट कधी करायची हे तुम्हाला कळेल. आणि तसं म्हटलं तर हा बुफेट इंडिकेटर एक प्रकारे इन्व्हेस्टमेंटसाठीचा हा सिक्रेट इंडिकेटर आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो तुम्हाला सांगतो, कोविडच्या वेळेस, कोविड जेव्हा होतं 3 वर्ष जेव्हा सगळं काही बंद होतं पण मार्केट चालू होतं, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे IIP सगळं प्रोडक्शन बंद होतं, इंडस्ट्री बंद होती आणि त्यामुळे IIPचा आकडा त्यावेळेस -17% झाला होता, -17%. आणि त्यावेळेस या कोविडच्या पिरियडमध्ये बुफेट इंडिकेटरचा आकडा 58% खाली आला होता. आणि म्हणून जुलै 2020 पासून तो बुफेट इंडिकेटरचा आकडा 58% होता, 70च्या खूप खाली होता. आणि म्हणून जुलै 2020 पासून मार्केट जे चांगले शेअर होते ते जे चांगले शेअर आहेत ते धबाधब वरती गेले. आणि आपल्याला प्रश्न पडला की कोविड असून सुद्धा, मार्केट बंद असून, सगळे उद्योगधंदे बंद आहेत, तरी पण मार्केट का वर जात आहे? त्याचं उत्तर आपल्याला या इथे बुफेट इंडिकेटरमध्ये मिळतं. आणि म्हणून मित्रांनो या बुफेट इंडिकेटरवर लक्ष ठेवा, बुफेट इंडिकेटरच्या पर्सेंटेजवर लक्ष ठेवा आणि जे मी सांगितले त्या पर्सेंटेजप्रमाणे, त्या पर्सेंटेज रेंजमध्ये बुफेट इंडिकेटर आला की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करावं असं आपल्याला इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला हे बघायला मिळेल. शेवटी डिसिजन तुमचा आहे, शेवटी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची ही तुमच्या रिस्कवर करायची आहे. आणि त्यामुळे बुफेट इंडिकेटर हे आपल्याला नक्कीच एक गाईडलाईन देणार आहे. आता आपण SIP करतो, दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे त्याच्यात होतं काय, आपल्याला जिकडे बुफेट इंडिकेटर जेव्हा टॉपला पोचलेलं आहे तेव्हा सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट होते. आणि त्यामुळे ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये चांगले पैसे मिळवायचे आहेत त्यांनी या बुफेट इंडिकेटरच्या पर्सेंटेजचा आकड्याचा उपयोग करून त्या वेळेस लमसम इन्व्हेस्टमेंट करावी असंही म्हणायला हरकत नाही. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा, तुमच्या कॉमेंट्स द्या. आणि तुम्ही ह्या बुफेट इंडिकेटरचा सुद्धा इंटरनेटवरनं अभ्यास करा आणि ह्याच्या पर्सेंटेजचा अभ्यास करून तुमचे डिसिजन तुम्ही घ्या असं मला असं वाटतं. त्याप्रमाणे जर आपण केलं तर ते योग्य होईल. मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्या मित्रांशी तुमचे शेअर करा. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की मी बरेच वर्ष मार्केटमध्ये आहे. 1989 साली मी मार्केटला अभ्यास करायला सुरुवात केली. 2003 पासून मी हे शेअर मार्केटचे विषय सगळे शिकवतोय.
वेगवेगळ्या लेवलला शिकवतो आहे, इन्स्टिट्यूशन लेवलला शिकवतो आहे. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित शिकायच्या असतील तर माझा क्लास मी जो घेतो शेअर मार्केटचा, तो क्लास नक्की जॉईन करा. माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर फोन करा आणि माझ्या क्लासला आजच ॲडमिशन घ्या. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ गुड डे.